जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. पोलीस भरती आता वनरक्षक भरतीची सगळी अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला बोललो होतो पोलीस भरतीची ॲड 100% पडणार आणि ॲड काल पडलेली आहे. आता छत्रपती संभाजीनगरच्या ज्या जागा आहेत त्या जागा निघालेल्या आहेत आणि त्याची फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती 5 मार्चपासून सुरू होणार आहे आणि 5 मार्चनंतर तुमची जी प्रोसेस असणार आहे मित्रांनो ती 31 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून घ्यावा. त्याचबरोबर तुमचं फिजिकल आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वनरक्षकसाठी 5 किलोमीटर होतं, आता या ठिकाणी महिलांसाठी 800 मीटर असेल, पुरुषांसाठी 1600 मीटर असेल आणि महिलांसाठी गोळा असेल, फक्त तसंच पुरुषांसाठी पण गोळा असेल आणि त्याचबरोबर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 100 मीटर असेल. आता याची सगळीची तयारी आपल्याला करायची आहे, कारण की आता पहिला फिजिकल होणार आहे पोलीस भरतीचं आणि फिजिकलचं मेरिट तुम्हाला म्हणायला गेलात तर त्या ठिकाणी मागच्या वेळेला जे मेरिट होतं त्या मेरिटप्रमाणे या वेळेला पण मेरिट लागणारच आहे. आता मुंबईमध्ये जास्त फॉर्म येणार आहेत, यात काय विषयच नाही आपला, त्यामुळं मुंबईचंच मेरिटवर आपण जास्त बोलू. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला वाटेल की आमच्या जिल्ह्याचं आम्ही ह्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे, त्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे, तर मला कमेंट करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं मेरिट मी किती जाईल. त्याचबरोबर तुमचा टोटली फिजिकलचा स्कोअर काय झाला पाहिजे तुमच्या कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर तुमचा पेपरचा स्कोअर काय झाला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न केलात. तर आता पोलीस भरतीचा पेपर म्हणायला गेला तर सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपला पेपर होईल, कारण आता जे ट्रेनिंग जो झालेलं आहे ते आताचा पोलीस भरतीच्या मागच्या टायमाला झाले होते त्यांचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे. आता त्यांचं ट्रेनिंग ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे मित्रांनो. म्हणजेच ऑक्टोबरला जरी आपला पेपर झाला तर नोव्हेंबरला आपली सगळ्या ट्रेनिंग सेंटर रिकामं होतील आणि त्या ठिकाणी तुमचं भरती झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये परत ट्रेनिंगला जाऊ शकता. त्यामुळं त्या पद्धतीनं या ठिकाणी ती भरती काढलेली आहे आणि ही 17,000च्या जागा आहे. 17,000 प्लस जागा ज्या आहेत त्या जागा इथून पुढं तरी निघणार नाहीत, कारण की एक नशीब बनावं लागेल तुमचं की बाबा 18,000 भरतीनंतर परत 17,000 भरती निघणं सोपी गोष्ट नव्हती. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केले होते आमदारांना, खासदारांना, त्याच्यानंतर ते अनेक विषयावर मुद्द्यावर बोलले होते. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे तो फीचा. आता पोलीस भरतीला मित्रांनो फी किती असेल? आता दारूबंदी पोलीसला कसं 670 रुपये काय तर 660 रुपये आय थिंक फी होती, परंतु या ठिकाणी पोलीस भरतीला जर 900 रुपये आणि 1000 रुपये फी तिने आकारली तर त्या ठिकाणी आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्याला कुठं फॉर्म भरू शकतो हे अजून डिक्लेअर केलेलं नाही आहे. त्याचबरोबर आपण प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा फॉर्म भरू शकतो काय, फक्त एका जिल्ह्यासाठी एकच अर्ज करायचा आहे हे मेन्शन केलेले नाही आहे. त्यामुळं तुम्ही अनेक अर्ज करू शकता असं मला वाटतं. त्याच्यानंतर आता पोलीस भरतीची जी कुणाला जर तयारी करायची असेल तर 100% मला इंस्टाग्रामला मेसेज करा, त्याला मी प्रोत्साहन देईन, त्यांना फिजिकलची माहिती सांगेन, त्याचबरोबर फिजिकल कोणत्या प्रकारे करायचं असतं, त्याचबरोबर गोळाफेक, त्याच्यानंतर 100 मीटरची तयारी किती दिवसातून एकदा केली पाहिजे, तुमच्या थाई, तुमच्या पिंढऱ्या, त्याचबरोबर तुमची हँड रोटेशन, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर 100% सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे पोलीस भरतीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र.